पहाटेचा गारवारा आणि समोर उभा असलेला रायगड अजूनही तोच रुबाब, तीच भव्यता. इथल्या प्रत्येक दगडाला काहीतरी सांगायचं, काही इतिहास, काही गूढ आणि आम्ही आलो होतो हा इतिहास अनुभवायला. रायगड फिरत असताना काहीसं वेगळं लक्षात आलं. एका बाजूला साधीशी वाटणारी पण शिवकाळातील अत्याधुनिक व्यवस्था, शौचालय. इंग्रज आले, त्यांनी गड पाहिला आणि जेव्हा त्यांनी ही शौचालय व्यवस्था पाहिली तेव्हा थक्क झाले. त्या काळातही एवढी स्वच्छता, एवढं नियोजन, पाणीपुरवठा, मल्ल निस्सारण, नैसर्गिक उताराचा विचार. ही फक्त एक सोय नव्हती, हा स्वच्छतेचा आदर्श होता. रायगड म्हणजे फक्त किल्ला नाही, हा एक संपूर्ण नगर होतं आणि त्या नगराचं केंद्र होतं बाजारपेठ. ही फक्त खरेदी विक्रीची जागा नव्हती, तर स्वराज्याच्या अर्थव्यवस्थेचा गाभा होती. वेगवेगळ्या प्रांतामधून व्यापारी इकडे यायचे. धान्य, मसाले, लाकूड, लोखंड, हातामागचे कापड सगळं इथं मिळायचं. ते उभं राहिलं की डोळ्यासमोर शिवकाळ उभा राहतो. गजबजलेली बाजारपेठ, मावळ्यांचा वावर आणि स्वराज्याच्या समृद्धीचं प्रतीक. आज ही बाजारपेठ जरी शांत दिसत असली तरी इतिहास सांगतोय इथे कधी काळी स्वराज्याचे अर्थचक्र फिरत होतं. बाकीची माहिती आणि ब्लॉग पुढच्या रील मध्ये आहे.